चंबळ हा बोला. चंबळ आहे, सीधा आहे, बेटवा आहे, केन आहे. येस, चंबल, सिंध, तर मॅम बेटवा आणि केन. आणि यमुना नदीचा उगम कुठे होतो? यमुनोत्री. येस येस, यमुनोत्री ग्लेशियर. यमुनोत्री ग्लेशियर मधून यमुना नदीचा उगम होतो. मला सांगा, कावेरी नदीचा उगम कुठे होतो? कावेरी नदीचा उगम कुठे होतो? ब्रह्मगिरी पर्वत. येस, राईट. ब्रह्मगिरी पर्वत कुठे आहे? कुर्ग मध्ये आहे, कर्नाटक मध्ये आहे. कुर्ग, कर्नाटक, तिथे आहे ब्रह्मगिरी पर्वत. कावेरी नदीचा उगम होतो. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? नाशिक, महाबळेश्वर. महाबळेश्वर. महाबळेश्वर, राईट. नाशिक, त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. आणि ह्याचा कृष्णा नदीचा होतो महाबळेश्वर. ओके, आज आपण थोडस जलसिंचन किंवा बेसिकली आपण प्रकल्पांना सुरुवात करूया. प्रकल्प म्हणजे जलविद्युत प्रकल्प किंवा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट, त्याच्यानंतर ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट असतात, थर्मल प्रोजेक्ट असतात, कोळशाशी संबंधित इत्यादी इत्यादी. ते सगळे प्रकल्प आपण बघूया. ओके, प्रकल्प मेन कोणत्या कोणत्या असतात जे आपल्याला लक्षात ठेवायचे असतं? पहिलं असतं हायड्रो, म्हणजे जलविद्युत प्रकल्प. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट म्हणजेच जलविद्युत प्रकल्प. ओके, त्यानंतर एक असतो थर्मल, थर्मल पॉवर प्रोजेक्ट. थर्मल पॉवर प्रोजेक्टला मराठीमध्ये बोलतात औष्णिक, औष्णिक विद्युत प्रकल्प. औष्णिक विद्युत प्रकल्प. हायड्रो असतो तो पाण्यापासून तयार करतात. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट म्हणजे काय? पाण्यापासून तयार होणारी वीज, पाण्यापासून. थर्मल पॉवर प्रोजेक्ट म्हणजे जे कोळशापासून बनवले जाते. कोळशापासून जी एनर्जी बनवली जाते, कोळशापासून जी पॉवर बनवली जाते, ती थर्मल पॉवर प्रोजेक्ट मध्ये असते. ओके, थर्मल पॉवर प्रोजेक्ट. आणि त्यानंतर एक असतो ॲटॉमिक, म्हणजेच काय? अणुविद्युत प्रकल्प. ॲटॉमिक पॉवर प्रोजेक्ट म्हणजेच अणुविद्युत प्रकल्प, जे की आता सुरुवातीच्या वेळेस आधी इतकं डेव्हलप नव्हतं, आता जास्त डेव्हलप व्हायला लागले. कारण भारतामध्ये अणू किंवा ॲटम्स, युरेनियम, थोरियम जे आहे त्याचे साठे आपल्याला जास्त भेटायला पाहिजे. जसं की साऊथचा जो एरिया आहे, आंध्र प्रदेश वगैरे, तिथे नवीन साठे हळूहळू येत आहेत, आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे ॲटॉमिक एनर्जीवर आता जास्त आपण फोकस करतोय. सुरुवातीच्या काळामध्ये इतका फोकस नव्हता. आणि त्यानंतर काही प्रकल्प असतात जसे की हे सगळे हायड्रो, थर्मल, ॲटॉमिक, याच्या व्यतिरिक्त काही असतात. ते असतात विंड, म्हणजे वाऱ्यापासून जी ऊर्जा बनवली जाते. विंड पॉवर प्रोजेक्ट म्हणजे वाऱ्यापासून जी ऊर्जा बनवली जाते. त्यानंतर असते टायडल, म्हणजेच काय? समुद्राच्या लाटा ज्या असतात त्याच्यापासून एनर्जी निर्माण केली जाते. टायडल पॉवर प्रोजेक्ट असतात, समुद्राच्या लाटांपासून एनर्जी निर्माण केली जाते. त्यानंतर एक असते जिओथर्मल, जिओथर्मल एनर्जी म्हणजेच भूऔष्णिक ऊर्जा. भूऔष्णिक ऊर्जा म्हणजेच जिओथर्मल प्रोजेक्ट म्हणजेच काय? जमिनीच्या आतमधली जी हीट असते ती वापरून एनर्जी निर्माण केली जाते, ती वापरून पॉवर निर्माण केली जाते. म्हणजेच काय? तुम्ही काही काही ठिकाणी बघितलं असेल की गरम पाण्याचे झरे असतात. जसं की तुम्ही जर वज्रेश्वरीला गेले असाल तर तिथे दोन असे लेक बांधले किंवा दोन असे चौकट बांधले, त्याच्यामध्ये एकाच्यात थंड पाणी असतं, एकाच्यात गरम पाणी असतं. किंवा उकाई प्रकल्प आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्येच ठाणे जिल्ह्यामध्ये काही काही जागा आहेत की जिथे तुम्हाला जिओथर्मल प्रोजेक्ट बघायला मिळतील. बेसिकली जिओथर्मल म्हणजेच काय? जमिनीच्या आतमधली जी हीट असते त्याचा वापर करून एनर्जी निर्माण करायची, त्याचा वापर करून
पॉवर निर्माण करायची, त्यालाच बोलतात जिओथर्मल एनर्जी. टायडल म्हणजे लाटांचा वापर करायचा, विंड म्हणजे वाऱ्याचा वापर करायचा. म्हणजेच काय, तुमच्या ज्या पवनचक्की तुम्हाला दिसतात, तर प्लेन एरिया, हिली एरिया जो असेल, पवनचक्क्या युजली कसं असतात, असा टेकडीचा भाग असेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस प्लेन जागा असतात, तर ह्या प्लेन जागांवर पवनचक्क्या असतात. तर तुम्ही जर कुठे बाहेर वगैरे गेला तर बऱ्याचदा दिसतात. ऍटॉमिक म्हणजे युरेनियम, थोरियम ह्यासारख्या अणूंचा वापर करून एनर्जी निर्माण केली जाते. ऍटॉमिक प्लांट असतात ते. थर्मल म्हणजेच काय, औष्णिक विद्युत प्रकल्प, म्हणजेच कोळशाचा वापर करून एनर्जी निर्माण केली जाते. ज्याचा आणि कोळशाचा वापर आणि पहिला आहे पाण्याचा. तर सगळ्यात जास्त भारतामध्ये हायड्रो पॉवर प्लांट्स आहेत की जे जास्त डेव्हलप्ड आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त एनर्जी जे तुमच्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते, जे काही असेल, सर्वात जास्त आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स जे आहेत त्याचा वापर करून एनर्जी निर्माण करतो. त्यानंतर थर्मल किंवा कोळशाचा वापर करून एनर्जी निर्माण करतो. का? कारण कोळशाचे साठे मर्यादित आहेत. कोळशाचे साठे मर्यादित आहेत, ऍटॉमिकचे साठे पण मर्यादित आहेत. वारा, लाटा यांचे साठे आपल्याला खूप आहेत, पण त्यांचे प्रोजेक्ट किंवा त्याच्यासाठी लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इतकं डेव्हलप नाहीये. त्या मानाने हायड्रो किंवा पाण्यापासून निर्माण करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जे पण प्लांट्स लागतात, ते भारतामध्ये जास्त प्रमाणात डेव्हलप आहे. प्लस भारताला जास्त समुद्र किनारा पण आहे, म्हणून हायड्रो पॉवर प्रोजेक्ट जे असतात ते जास्त प्रमाणात डेव्हलप्ड आहेत. ओके, मग ते आता कोणते कोणते आहेत ते बघूया. आणि त्याच्या आधी आपण एक जलसिंचन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण हायड्रो पॉवर प्लांट्स कोणते कोणते आहेत भारतामध्ये ते बघणार आहोत. पण ते त्याच्या आधी एक टॉपिक तुम्हाला मी सांगते, तो म्हणजे जलसिंचन, कारण ते त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून मी आधी सांगते. जलसिंचन म्हणजेच काय, बेसिकली पाण्याचं मॅनेजमेंट. अगदी सोप्या शब्दात तुम्हाला जर समजायचं असेल, जलसिंचन, जल म्हणजे पाणी, सिंचन करणे म्हणजेच काय, बेसिकली त्याचं मॅनेजमेंट करणे. एखाद्या भागात जास्त प्रमाणात पाणी आहे किंवा एखाद्या भागात कमी प्रमाणात पाणी आहे, तर जर कमी पाणी असेल तर ते आपण सेव्ह कसं करू शकतो, म्हणजेच काय, त्याचं स्टोअर करून ठेवायचं आणि नंतर ते वापरायचं. किंवा अगदीच जास्त पाणी असेल तर ते दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी आपण वापरू शकतो. तिथे डॅम्स बांधू शकतो, धरणं बांधू शकतो. ओके, त्याला बोलतात जलसिंचन. मग भारतामध्ये दोन प्रकारे जलसिंचन केलं जातं. एक आहे भूपृष्ठाखाली जे पाणी असतं त्याचं मॅनेजमेंट करणं, म्हणजेच त्याचं जलसिंचन करणं. भूपृष्ठाखाली जे पाणी आहे ते. आणि त्यानंतर आहे भूपृष्ठावर, म्हणजे सरफेसच्या बिलो सरफेस आणि अबाव सरफेस. बिलो सरफेस पाणी म्हणजेच काय, तुम्ही ज्या विहिरी बांधतात ना, विहिरी कशा असतात, अशी जमीन असते आणि अशा तुमच्या डीप खोल अशा विहिरी असतात. म्हणजे पण अंडरग्राऊंड वॉटर असतं ते तुमच्या विहिरीमध्ये साचलं जातं. ओके, म्हणजेच काय, भूपृष्ठाखाली जे पाणी आहे त्याचं मॅनेजमेंट करणे म्हणजेच काय, तुम्ही विहिरी बांधू शकता, विहिरी बांधून ते पाणी स्टोअर करू शकता तुमच्या विहिरींमध्ये. ओके, भूपृष्ठावर जर आपण बघितलं, भूपृष्ठावर पाण्याचं मॅनेजमेंट कसं करणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही डॅम बांधू शकता किंवा धरणे बांधू शकता. ओके, तलाव बांधू शकता, म्हणजेच काय, लेक्स बांधू शकता. डॅम बांधणं, डॅम आणि रिझर्वॉयर याच्यात फरक आहे. डॅम आणि रिझर्वॉयर, डॅम म्हणजे जिथून तुमचं पाणी पुढे सोडलं जातं, त्याच्या आधी डॅमला काय बोलतात, ह्याला बोलतात धरण. डॅम म्हणजे धरण, रिझर्वॉयर म्हणजे जलाशय. कोणाला माहितीये का फरक काय आहे, धरण आणि जलाशय यांच्यातला फरक काय आहे, मला सांगा जरा. कोणाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे का डॅम आणि रिझर्वॉयर याच्यातला फरक काय आहे, तुम्हाला माहितीये काय आहे? हा हा, थोडस उलट झालं. सेम आहे, कन्सेप्ट बरोबर आहे.
धरण, हा. रिझर्वॉयर म्हणजे काय, पाणी रिझर्व करून ठेवणे, पाणी साठवणे, पाणी रिझर्व करून ठेवणे. ते पाणी जिथे साठवलं जातं, फॉर एक्झाम्पल हा जो भाग असतो असा, इथे तुमचं पाणी आणि इथून असे डॅम्स असतात, इथून तुमचं पाणी सोडलं जातं. ज्या वेळेस एखादं इथे असं गाव आहे आणि समजा मे महिना चालू आहे आणि त्या मे महिन्यामध्ये त्या गावाला पाणी नाहीये, आणि जर तुम्ही इथे पाणी स्टोअर करून ठेवलं, ह्या भागामध्ये तुम्ही पाणी स्टोअर करतात, म्हणजे पहिली प्रोसेस असते पाणी स्टोअर करण्याची. म्हणजे पहिल्या ठिकाणी तुमचं येणार रिझर्वॉयर म्हणजेच जलाशय. त्याच्यानंतरची स्टेज असते पाणी डिस्ट्रीब्यूट करण्याची, म्हणजेच डॅम, धरण. मग पहिल्यांदा रिझर्वॉयर येतं, पहिले जलाशय येतं, त्याच्यानंतर तुमचे धरणं येतात. मग एक एक दरवाजा ओपन करत करत, आणि मग जर पाणी नसेल गावामध्ये तर ह्याचा एक दरवाजा ओपन करणार, मग ह्या जलाशयातलं पाणी गावामध्ये जाणार. मग जसं जसं पाण्याची अवेलेबिलिटी असेल तसं तसं पाणी या धरणाने किंवा या डॅमनी गावाला पोहोचवलं जातं. तोपर्यंत पाणी स्टोअर केलं जातं, ते असतं रिझर्वॉयर. मग हे आहेत भूपृष्ठावर, म्हणजे जमिनीच्या वर तुम्ही पाण्याचं मॅनेजमेंट कसं करू शकतात. मग डॅम्स बांधून किंवा रिझर्वॉयर बांधून, त्यानंतर तलाव बांधून एखाद्या गावाच्या बाजूला, जसं की आपल्या इथे आहे उप्पन लेक, ठाण्यामध्ये उप्पन लेक आहे, उप्पनचा तलाव आहे. मग कधी इमर्जन्सी पाणी, तलाव कशासाठी असतं, ज्यावेळेस आपल्याला इमर्जन्सी पाणी हवं असेल त्यावेळेस तलाव असतो. मग जसं की आपल्याला गणपतीच्या वेळेस विसर्जन कुठे करायचं तर उप्पन तलावात करतं, मग तिथे कृत्रिम तलाव बांधला जातो. असं हा ठाण्यामधले जे तलाव आहे ते बऱ्यापैकी एंटरटेनमेंट पर्पज किंवा पर्यटन या दृष्टीने बांधले गेलेले आहेत. बट जे तलाव गावच्या ठिकाणी असतात ते त्याचा ऍक्च्युअल वापर पाण्यासाठी केला जातो, ज्यावेळेस इमर्जन्सी असेल त्यावेळेस केला जातो. मग भारतामध्ये विहिरीचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे प्रत्येक, तुम्ही राजस्थानमध्ये जा जिथे पाणी कमी आहे, किंवा ज्या भागात पाणी जास्त आहे जसं की तामिळनाडू किंवा कर्नाटक वाला केरळ, हा जो एरिया आहे, तुम्ही कुठेही जाल तुम्हाला विहिरी या दिसतील. पण त्या मानाने रिझर्वॉयर्सचं प्रमाण फार कमी. म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये एखादा रिझर्वॉयर असतो, किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये, तुम्ही जर ठाणे जिल्हा बघितला त्याच्यामध्ये 2-3 डॅम्स असतील, किंवा दुसरा कोणता जिल्हा असेल त्याच्यामध्ये 2-3 डॅम्स असतील. पण जर तुम्ही ठाणे जिल्हा बघितला त्याच्यामध्ये विहिरी खूप प्रमाणात असतात. किंवा तुम्ही गावी जर बघितलं असेल तर प्रत्येक घराची एक एक विहीर असते. गावामध्ये जेवढी घरं आहेत प्रत्येक घराची एक एक आपली सेपरेट विहीर असते. म्हणजेच काय, भारतामध्ये विहिरींचा वापर खूप आहे. तुम्ही सिटीमध्ये राहताय म्हणून तुम्हाला आजूबाजूला विहिरी दिसत नाही, पण जर तुम्ही गावच्या ठिकाणी गेलात प्रत्येक घराला आपापली एक सेपरेट विहीर असते. म्हणजे जवळपास 60% वॉटर मॅनेजमेंट जे असतं ते विहिरींद्वारे केलं जातं. भारतामध्ये 60% पाण्याचं नियोजन किंवा 60% वॉटर मॅनेजमेंट हे विहिरींद्वारे केलं जातं. आणि त्यानंतर 30% वॉटर मॅनेजमेंट, 30% पाण्याचं नियोजन हे डॅम, रिझर्वॉयर किंवा तलाव यांच्याद्वारे केलं जातं. डॅम्स तुम्ही बघणार एका जिल्ह्यामध्ये, तुम्ही समजा अमरावती किंवा अहमदनगर जिल्हा घेतला तर त्याच्यामध्ये हार्डली तुम्हाला 5-6 डॅम्स दिसतील, 4-5 डॅम्स दिसतील. पण जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यातल्या विहिरी काउंट केल्या तर त्या खूप, जेवढी जवळपास जेवढी घरं, जेवढी कुटुंबांची संख्या तेवढ्या विहिरी तुम्हाला दिसतील बऱ्यापैकी. त्याच्यामुळे भूपृष्ठाखाली जे वॉटर मॅनेजमेंट आहे म्हणजेच विहिरी बांधणं, त्याचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे, 60%. आणि भूपृष्ठावरचं जे वॉटर मॅनेजमेंट आहे त्याचं प्रमाण भारतामध्ये 30% आहे. ओके, हे एका कंबाईनच्या एक्झामला 2012-13 जी कंबाईनची एक्झाम होती, कंबाईन मेन्स मध्ये, त्यावेळेस हा क्वेश्चन विचारला होता. 60-30 असं ते प्रपोर्शन आहे. भूपृष्ठाखाली आणि भूपृष्ठावर पाण्याच्या नियोजनाचं प्रपोर्शन किती आहे असं त्यांनी विचारलं होतं. मध्ये 60-30 लक्षात ठेवायचं. हे लिहून घ्या सर्वांनी. आता राजस्थान सारख्या जर एरिया तुम्ही गेलात ना, समजा ही जमीन आहे तर राजस्थानमध्ये ऑलरेडी पाणी कमी आहे, त्याच्यामुळे राजस्थान मधलं जे जल व्यवस्थापन आहे ते आपल्याला महत्वाचं ठरतं. की राजस्थानचे लोक कसे वॉटर मॅनेजमेंट करत असतील, जल व्यवस्थापन कसं करत असतील.
तर राजस्थानमध्ये ना काही काही ठिकाणी असे छोटे खड्डे बांधलेले दिसतात. जमिनीच्या खाली छोटे खड्डे बांधलेले दिसतात आणि जिथे तुमचं पाण्याचं स्टोअर केलं जातं, छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं. त्या खड्ड्यांना कुई असं म्हणतात. हा शब्द लक्षात ठेवा. कुई हे स्टेट बोर्ड मध्ये पण दिलेलं आहे. जे खड्डे राजस्थानमध्ये जमिनीलगत छोटे खड्डे बांधले जातात जिथे पाणी स्टोअर करून ठेवलं जातं किंवा पाणी साठवलं जातं, त्या खड्ड्यांना कुई असं म्हणतात. कुई असं म्हणतात. त्यानंतर हे झाले जमिनीच्या खाली. त्यानंतर जमिनीच्या खाली एक अजून काय असणार तुमच्या विहिरी. राजस्थानच्या भागामध्ये विहिरी बांधलेल्या असतात पण आणि त्या विहिरींना बोलतात बावडी. राजस्थानच्या भागामध्ये काही भागात जिथे पाण्याचा स्रोत अवेलेबल आहे किंवा अंडरग्राऊंड वॉटर अवेलेबल आहे तिथे विहिरी बांधल्या जातात. त्या विहिरींना बावडी असं म्हणतात. जे छोटे छोटे खड्डे असतात त्यांना कुई असं म्हणतात. आणि त्याचबरोबर भूपृष्ठावरती जर गेला तर अशा टाक्या बांधलेल्या दिसतात. पाण्याच्या टाक्या असतात जिथे पाणी वरचं पाणी जे आहे ते किंवा पावसाचं पाणी, पाऊस तर फार रेअरली पडतो पण जे पण वरचं पाणी आहे, भूपृष्ठाच्या वरचं पाणी आहे ते स्टोअर करून केलं जातं. त्याला बोलतात कुंड. कुंड किंवा जोहड असं म्हणतात. कुंड किंवा जोहड असं म्हणतात. राजस्थानी शब्द आहेत ते. जे छोटे खड्डे असतात इथे ॲरो करून तुम्ही डायग्राम काढा आणि ॲरो करून लिहून द्या. छोटे खड्डे. जे छोटे खड्डे असतात त्यांना कुई असं म्हणतात. ज्या विहिरी असतात त्यांना बावडी असं म्हणतात आणि ज्या जमिनीच्या वरच्या ज्या टाक्या असतात त्यांना कुंड किंवा जोहड असं म्हणतात. हे लिहून घ्या सर्वांनी. यानंतर आपण हायड्रो पॉवर प्लांट्स भारतामध्ये किंवा जलविद्युत प्रकल्प कोणते कोणते आहेत, कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत ते बघूया. ठीक आहे. आता आपण हायड्रो पॉवर प्लांट्स कोणते कोणते आहेत ते बघूया. ज्यावेळेस मी हायड्रो पॉवर प्लांट्स शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला भारतातले कोणते कोणते महत्वाचे प्लांट्स आहेत ते शिकवेल. तुम्हाला एक टास्क आहे. तुम्ही काय करायचं, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुमचं गाव ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते जलविद्युत प्रकल्प आहेत ते तुम्ही सर्च करायचं आणि तुमच्या बुकमध्ये लिहायचं. म्हणजे तुमचे रिव्हिजन होईल. ऍटलिस्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते आहेत ते तुमचे पाठ असले पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दल सगळी माहिती असली पाहिजे. तुमच्या जिल्ह्यात काय आहे. मग तुमचा टास्क आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा तुमचं गाव ज्या जिल्ह्यामध्ये आहे तिकडच्या सगळ्या प्लांट्सची माहिती गोळा करायची. कोणत्या कोणत्या महत्वाचे प्लांट्स आहेत.
जलविद्युत प्रकल्प, भारतामध्ये असणारे जलविद्युत प्रकल्प, पहिला आहे भाकरा नांगल प्रकल्प. भाकरा नांगल जलविद्युत प्रकल्प किंवा भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हे तुम्हाला मी आधी सांगितलं. सतलज. येस, राईट राईट. सतलज नदीवर आहे भाकरा नांगल प्रकल्प. कधी झाला होता? 1948 मध्ये, म्हणजे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्यात पहिला उभा केलेला प्रकल्प तो होता भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री जर वगैरे वाचत असाल तर आपली संविधान सभा स्थापन झाली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस म्हणजे होते ना भारत स्वतंत्र झाल्यावर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सर्वात पहिल्यांदा हा प्रकल्प उभा करायला सांगितला होता, भाकरा नांगल प्रकल्प 1948 सतलज नदीवर. आता भाकरा नांगल ही काय एक प्लेस नाहीये, भाकरा प्लेस आहे हिमाचल प्रदेशमध्ये, नांगल आहे पंजाब मध्ये. फक्त एवढंच की ते दोन्ही सतलज नदीवर असल्यामुळे त्याला एकच नाव दिलंय. पण भाकरा नांगल ह्या दोन वेगवेगळ्या प्लेसेस आहेत. भाकरा हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि नांगल पंजाब मध्ये आहे. ओके, मग हे जे प्रकल्प आहेत ना, तिथे जवाहरलाल नेहरूंची एक स्टेटमेंट लिहून घ्या. जवाहरलाल नेहरूंनी ह्या प्रकल्पांना बोललं होतं, बेसिकली हे प्रकल्प किंवा जलविद्युत प्रकल्प त्यावेळेस आपण ऍग्रिकल्चर सेक्टरवर जास्त फोकस करत होतो. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, तुम्ही फर्स्ट 5 इयर प्लॅन इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे बघाल तर पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये आपण शेती या क्षेत्रावर जास्त फोकस केलं होतं. ऍग्रिकल्चर भारताचं, कारण नवीन नवीन स्वतंत्र झाला होता तर आपले शेती, कारण आणि जास्तीत जास्त लोकसंख्या शेतीवर डिपेंड होती त्यावेळेस. आता जास्तीत जास्त लोकसंख्या तिसऱ्या सेक्टरवर डिपेंड आहे, तेव्हा जास्तीत जास्त लोकसंख्या शेतीवर डिपेंड होती. त्यामुळे शेती सेक्टर, ऍग्रिकल्चर सेक्टरला कसं बूस्ट करता येईल, मग हे प्रकल्प बांधले होते जेणेकरून या प्रकल्पाने तुम्हाला पाण्याचं नियोजन होईल आणि शेतीसाठी ते पाणी वापरता येईल. ह्याच्यासाठी खूप सारे प्रकल्प आहेत की जे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बांधले गेले. ओके, मग जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं की हे जे प्रकल्प आहेत, हे जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते मंदिरं आहेत, नवीन भारताची मंदिरे, मराठीमध्ये त्याला बोलतात नवीन भारताची मंदिरे, टेम्पल्स ऑफ न्यू इंडिया. हे जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते कृषी क्षेत्राला बूस्ट करण्यासाठी बांधले गेले होते, म्हणून जलविद्युत प्रकल्पांना बोलले जातात टेम्पल्स ऑफ न्यू इंडिया, नवीन भारताची मंदिरे. जवाहरलाल नेहरूंचं ते स्टेटमेंट होतं ते लिहून घ्या. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या कोणत्या राज्यांना पाणी देतो किंवा त्याचा वापर कोणकोणती राज्य करतात? हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या 4 राज्यांना, कारण सतलज नदी अशी या 4 राज्यांमधूनच जाते, त्याच्यामुळे भाकरा नांगल प्रकल्पाचा उपयोग ह्या 4 राज्यांना होतो, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. ओके, हे लिहून घ्या सर्वांनी. भाकरा नांगल प्रकल्प. त्यानंतर आहे दुसरा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, डीव्हीसी. तुम्हाला मी सांगितलं होतं, नद्या शिकवल्या होत्या. कोणत्या नदीवर बांधला गेला हा प्रकल्प? दामोदर नदी व्हॅली कॉर्पोरेशन, दामोदर व्हॅली प्रकल्प. कोणत्या नदीवर बांधला गेलेला आहे? पटकन सांगा अनम्यूट करून. दामोदर. येस.
ते सांगायचं पण तुम्हाला पेजेस उलटायला लागतायत. दामोदर नदी कोणत्या राज्यांमधून वाहते? येस राईट विश्वनाथ. दामोदर नदी वेस्ट बेंगॉल, बिहार, वेस्ट बेंगॉल मेन ती वाहते ओडिशा मधून, पण त्याला ट्रिब्युटरीज किंवा छोट्या छोट्या ज्या उपनद्या आहेत त्या वेस्ट बेंगॉल, बिहार या राज्यातून पण येऊन मिळतात. दामोदर नदी ऍक्च्युली वाहते ओडिशा आणि झारखंड मध्ये. दामोदर नदी ऍक्च्युली वाहते ओडिशा आणि झारखंड मध्ये, आणि त्याला उपनद्या किंवा छोट्या छोट्या उपनद्या ज्या जास्त इम्पॉर्टंट नाहीयेत आपल्यासाठी, पण ज्या छोट्या छोट्या उपनद्या त्या वेस्ट बेंगॉल आणि बिहार मधून सुद्धा येऊन मिळतात. सो दामोदर नदी किंवा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, दामोदर व्हॅली प्रकल्प कोणत्या 4 राज्यांना सर्व्ह करतो, किंवा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचं जे पाणी आहे ते कोणत्या 4 राज्यांना जातं? एक पहिले 2 आहेत ओडिशा आणि झारखंड, जिथून ती ऍक्च्युअल नदी वाहते तिथे, प्लस काही भाग तुमचा बिहार आणि वेस्ट बेंगॉलचा, त्या 2 राज्यांना पण सर्व्ह करते. ओके. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन कधी स्थापना झाली? 1948 मध्येच, म्हणजे याच्यानंतर भाकरा नांगल नंतर 1948 मध्ये. मल्टीपर्पज प्रोजेक्ट आहे. मल्टीपर्पज प्रोजेक्ट म्हणजे काय? त्याच्याने तुम्हाला गावांना पाणी पण दिलं जातं, कृषी क्षेत्राला पाणी पण दिलं जातं, प्लस तुमची एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी आहे ती पण जनरेट केली जाते, प्लस इतर काही पाण्याचा उपयोग. बेसिकली मल्टीपर्पज म्हणजे काय? त्या पाण्यापासून तुम्हाला खूप सारे हेतू साध्य करता येतात. ऍग्रिकल्चर सेक्टर, या 4 राज्यांमधलं ऍग्रिकल्चर सेक्टर बूस्ट करता येतं, किंवा या 4 राज्यांना जी पण इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल ती या 4 राज्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करून दिली जाते. हे आहे दामोदर व्हॅली प्रकल्प. 1948 मध्ये त्याची स्थापना झाली होती. हे तुमचे मेन प्रकल्प आहेत जे की सुरुवातीला स्थापन झाले होते ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हा. त्यानंतर आपण उरलेले काही प्रकल्प किंवा बाकी सर्व प्रकल्प आणि ते कुठे कुठे आहेत ते बघूया. आली ना. त्यानंतर एक तिसरा आपण बघूया, तो आहे हिराकूड डॅम किंवा हिराकूड प्रकल्प. कोणत्या नदीवर आहे मला सांगा? हिराकूड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? महानदी. येस राईट, महानदीवर आहे. हिराकूड प्रकल्प महानदीवर आहे. कोणत्या राज्यातून महानदी वाहते? ओडिशा. हिराकूड प्रकल्प ऍक्च्युली त्याची बांधायला सुरुवात झाली होती 1948 मध्ये, पण त्याचं बांधकाम कम्प्लीट झालं 57 मध्ये, म्हणजे जवळपास 10 वर्ष त्याचं बांधकामच चालू होतं. 1957 मध्ये तो ऍक्च्युली पूर्ण झाला आणि त्याचा वापर लोक करू लागले. 1957 मध्ये. किसका?
हाँ पता है, वो लिख रहा है, वही लिख रहा है। ओके कर दो ना। 1957 मध्ये स्थापना झाली होती किंवा 1957 मध्ये तो ऍक्च्युअल देशाला अर्पण झाला. हिराकूड डॅम हा तुम्हाला आधी सांगितलं होतं की सर्वात मोठा अर्धन डॅम आहे. सर्वात मोठा, भारतातील सर्वात मोठा अर्धन डॅम. अर्धन डॅम म्हणजे मातीपासून बनवलेले धरण बेसिकली. हिराकूड डॅम. मग हिराकूड मधून जी एनर्जी किंवा जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ना हिराकूड डॅम मधून, ती लोह पोलाद उद्योग आहे. ओडिशामध्ये कोणता लोह पोलाद उद्योग आहे? तुम्ही फर्स्ट 5 year प्लॅन इकॉनॉमिक्सचा बघितलाय का? राऊरकेला लोह पोलाद उद्योग किंवा राऊरकेला लोह पोलाद म्हणजेच काय? स्टीलचं, आयर्न अँड स्टील फॅक्टरी. ओडिशामध्ये राऊरकेला या ठिकाणी आयर्न अँड स्टील फॅक्टरी आहे. आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला हे उद्योग बांधले गेले. पहिला नाही, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत. मग हे राऊरकेला लोह पोलाद उद्योग जो आहे ना, त्याला इलेक्ट्रिसिटी कोण देतं? हिराकूड डॅम. हिराकूड डॅम मधून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ती या राऊरकेलाला दिली जाते. मग त्या राऊरकेला मधून आपलं स्टील, आयर्न वगैरे याचं उत्पादन केलं जातं. ओके. त्यानंतर आहे उकाई प्रकल्प. उकाई कुठे आहे? गुजरात मध्ये. कोणत्या नदीवर आहे? तापी नदीवर. म्हणजे गुजरात मध्ये ह्या उकाई प्रकल्पापासून गुजरातला इलेक्ट्रिसिटी मिळते. कारण गुजरात, राजस्थान या भागामध्ये ऑलरेडी नद्यांचं प्रमाण कमी आहे. मग त्यामध्ये तापी आणि नर्मदावरचा जे पण डॅम्स आहेत ते महत्वाचे ठरतात. जसं की तापी नदीवर आहे उकाई डॅम. त्यानंतर दुसरी एक नदी वाहते गुजरात मधून, नर्मदा नदी. नर्मदा नदीवर कोणता डॅम आहे? आता रिसेंटली करंट अफेअर्स मध्ये होतं, सरदार सरोवर डॅम. सरदार सरोवर डॅम किंवा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे गुजरात मध्ये. तसंच तापी नदीवर आहे उकाई प्रकल्प. त्यानंतर आहे नागार्जुन सागर. नागार्जुन सागर प्रकल्प. नागार्जुन सागर कुठे असेल? साऊथ मध्ये कुठेतरी. नावावरून जर आपण इमॅजिन करू शकतो. आंध्र प्रदेश मध्ये आहे. कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर आहे. नागार्जुन सागर कृष्णा नदीवर आहे. नागार्जुन सागर प्रकल्प जो आहे त्याच्यावर 2 कालवे बांधले गेलेले आहेत. कालवे म्हणजे डॅम्सचा एक प्रकार आहे, पण छोटासा प्रकार आहे. डॅमचा छोटं वर्जन, त्याला बोलतात कालवा. मग कोणते 2 कालवे कृष्णा नदीवर बांधलेले गेलेत? कृष्णा नदी माहिती आहे ना, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश मधून जाते.
महाराष्ट्र भाग, कर्नाटकचा थोडासा भाग, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जाऊन मग ती असा डेल्टा तयार करते. मग आंध्र प्रदेशचा जो भाग आहे ना कृष्णा नदीचा, तिथे नागार्जुन सागर डॅम आहे. आणि ह्या डॅमवरच 2 कालवे आहेत. 2 कालवे बांधले गेलेत. एक आहे जवाहर कालवा आणि एक दुसरा आहे लाल बहादूर कालवा. बेसिकली नेहरूंच्या नावाने कालवा आहे आणि एक शास्त्रीजींच्या नावाने एक कालवा आहे, असे ते 2 आहेत. त्यानंतर हे झालं कृष्णा नदी. गोदावरी नदीवर कोणते डॅम्स आहेत किंवा कोणतं धरण आहे? जायकवाडी धरण. जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. कोणत्या ठिकाणी? औरंगाबाद येथे. महाराष्ट्रातलं जे औरंगाबाद जिल्हा आहे तिथे जायकवाडी धरण किंवा जायकवाडी धरण आहे. कोणत्या नदीवर? गोदावरी नदीवर. ऍक्च्युली त्याचा पण एक हिस्ट्री असं आहे की जायकवाडी ही जी ऍक्च्युअल प्लेस आहे ना ती बीड जिल्ह्यात आहे. कोणी जर बीड जिल्ह्यातलं असेल किंवा त्या साईडचा एरिया जर तुम्हाला माहिती असेल ना तर जायकवाडी ही जागा ऍक्च्युली बीड जिल्ह्यातली आहे. पण आणि सुरुवातीला ज्यावेळेस ऑन पेपर होता हा प्रकल्प, जायकवाडी प्रकल्प जेव्हा ऑन पेपर होता त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं होतं की बीडमध्येच आपण प्रकल्प करूया. पण काही कारणांमुळे त्यांनी बीड मधून ते कॅन्सल केलं आणि औरंगाबाद मधील पैठण हे जे ठिकाण आहे ना त्या ठिकाणी जायकवाडी धरण शिफ्ट केलं. पण त्यांनी त्यांचं नाव जायकवाडी असंच ठेवलं, नाव चेंज नाही केलं. जायकवाडी ऍक्च्युअल प्लेस आहे बीड मध्ये. ते बीड मध्येच त्यांना डॅम करायचा होता, पण काही कारणांमुळे त्यांनी बीड मधून शिफ्ट करून औरंगाबादला केलं. पण मग औरंगाबादला त्यांनी त्यांचं नाव जे जुनं होतं जायकवाडी असंच ठेवलं. मग ते आता आहे औरंगाबाद मधील पैठण या जिल्ह्यामध्ये आहे. कधी स्थापना झाली होती जायकवाडीची? 1965 मध्ये. 1965 महाराष्ट्राची फॉर्मेशन झाली 1960 मध्ये. तुम्ही जर आय गेस पॉलिटीमध्ये असेल हे राज्यांची निर्मिती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1960 मध्ये, 1960 मध्ये. त्याच्या 5 वर्षानंतर जायकवाडी धरण महाराष्ट्रामध्ये बांधलं गेलेलं पहिलं धरण. त्यावेळेसचे सीएम होते कोण होते? यशवंतराव चव्हाण. सॉरी, हा. महाराष्ट्राचे ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेस ते सीएम होते यशवंतराव चव्हाण. मग त्यांनी जायकवाडी धरण ची नीव बांधली होती किंवा त्यांनी सांगितलं होतं जायकवाडी धरण बांधायला. जायकवाडी पण एक प्रकारचा मल्टीपर्पज प्रोजेक्टच आहे. मल्टीपर्पज या अर्थाने की पहिल्यांदा त्या जायकवाडीपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि त्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट करून झाल्यावर जे पाणी आपण फेकून देणार असतो ना की ह्याचं काम झालं आता फेकून द्यायचं, त्या पाण्याला ते परत रियूज करतात. परत त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट. बेसिकली पाणी वेस्ट जात नाही कोणत्याच अर्थाने. मग ती पण सिस्टम त्यांनी सगळी बनवून ठेवली की एकदा इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेलं त्याच्यानंतरचं जे पाणी असतं त्याला फेकून नाही द्यायचं. त्या पाण्याला परत रियूज करून सोर्स पर्यंत आणायचं आणि परत त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं. असा तो तेव्हा या टेक्नॉलॉजीवर बांधला गेलेला प्रोजेक्ट होता 1965 मध्ये. त्यानंतर आपण एक महाराष्ट्रातले अजून प्रकल्प बघूया कोणते कोणते आहेत.
महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीवर आहे एक गंगापूर डॅम आहे. तुम्हाला डॅम लिहून देईल. प्रकल्प प्रकल्प एक आहे तिलारी प्रकल्प महाराष्ट्रामध्ये. तिलारी प्रकल्प जो महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना सर्व करतो. तिलारी ही जागा कुठे आहे माहिती आहे का? कोणी आहे का त्या जिल्ह्यातलं? तिलारी ही जागा कुठे आहे माहिती आहे का कोणाला? कोल्हापूरमध्ये. तिलारी ही जागा कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर म्हणजे काय? महाराष्ट्राचा हा जो साऊथ वाला जो भाग आहे महाराष्ट्राचा, असा महाराष्ट्र येतो. इथे सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असं. मग तिलारी प्रकल्प कोल्हापूरमध्ये. मग तो महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना सर्व करतो. महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांना मिळून हा प्रकल्प बांधण्यात आला होता. त्यानंतर एक महाराष्ट्रातला प्रकल्प आहे दूधगंगा. दूधगंगा प्रकल्प. दूधगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कृष्णा नदीची. कृष्णा नदी कशी वाहते असं समजा महाराष्ट्र आहे तर असं खाली 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 कृष्णा नदी, म्हणजे इथे महाराष्ट्र आणि इथे हा जो एरिया आहे तो कर्नाटकचा. सो दूधगंगा नदी जी आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटक दोघांना सर्व करणार. कृष्णा नदीची अशी उपनदी आहे दूधगंगा, खालून येणारी उपनदी आहे कृष्णा नदीची. मग ती महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचा मिळून तो डॅम बांधलेला आहे. कृष्णा नदीची उपनदी आहे. कोणत्या दोन राज्यांना सर्व करते? महाराष्ट्र आणि कर्नाटक. लिहून घ्या. ओके, आता आपण दुसऱ्या राज्यांमधले अजून काही बघूया. लिहून घ्या सर्वांनी. ओके, त्यानंतर दुसऱ्या राज्यातले काही प्रकल्प आणि त्याचे शॉर्ट मध्ये आपण बघूया की ते कोणकोणत्या नदीवर बांधले गेलेले आहेत. हा आहे उकाई डॅम, गुजरातमध्ये आहे तापी नदीवर. त्यानंतर सरदार सरोवर डॅम आहे गुजरातमध्ये नर्मदा नदीवर. त्यानंतर आहे नागार्जुन सागर डॅम, कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये, कृष्णा नदीवर आहे. मग या नागार्जुन सागर डॅम वर दोन कालवे बांधले, जवाहर कालवा आणि लाल बहादूर कालवा. त्यानंतर महाराष्ट्रातले कोणते आहेत? जायकवाडी धरण एक आहे. कुठे आहे? गोदावरी नदीवर आहे. ते सुरुवातीला बीड मध्ये होतं ज्यावेळेस 1965 मध्ये, किंवा त्याच्या आधी जेव्हा ते ऑन पेपर होतं तेव्हा ते बीड मध्ये होतं. त्यानंतर त्याला शिफ्ट केलं औरंगाबाद मध्ये, पैठण येथे. पण त्यांनी त्याचं नाव सेमच ठेवलं, मग जायकवाडी असंच ठेवलं. जायकवाडी ही ऍक्च्युअल जागा बीड मधली आहे, पण ते धरण किंवा डॅम जो आहे तो औरंगाबाद मध्ये आहे. कधी झाला? 1965 मध्ये. कोण सीएम होता महाराष्ट्राचा? यशवंतराव चव्हाण. त्यानंतर आहे तिलारी डॅम, कुठे आहे? कोल्हापूरमध्ये. तो खालच्या साईडला आहे, महाराष्ट्राच्या खालच्या साईडला. मग तो महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांना इलेक्ट्रिसिटी देतो. त्याच्यानंतर दूधगंगा आहे, कोणत्या नदीवर? कृष्णा नदीवर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांना सर्व करतो. हे आहेत महाराष्ट्रातले काही डॅम्स. त्यानंतर आपण दुसऱ्या राज्यांमधले काही महत्वाचे प्रकल्प बघूया.
दुसऱ्या देशातले काही डॅम, दुसऱ्या राज्यातले काही डॅम्स आणि ते महत्वाचे कोणत्या कोणत्या नद्यांवर आहेत ते आपण बघूया. त्याच्यात आहे कोसी डॅम. कोसी नदीवर बद्दल मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय, कोणत्या राज्यातून जाते किंवा कोणत्या नदीवर. कोसी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गंगा नदीची. कोसी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गंगा नदीची. जसं की अशी गंगा नदी वाहते, मग त्याच्या उपनद्या मी तुम्हाला सांगितलं होतं वरून कोणत्या कोणत्या येतात. तर ती पहिली आहे गोमती, त्यानंतर आहे घागरा, त्यानंतर आहे गंडक किंवा काली नदी आणि नंतर आहे कोसी. कोसी नदी कुठे वाहते? बिहारमध्ये. म्हणून त्याला कोसी नदीमध्ये प्रत्येक वर्षी फ्लड्स येतात, पूर येतात, म्हणून त्याला सॉरो ऑफ बिहार असं पण म्हणतात. कोसी नदीला सॉरो ऑफ बिहार असं पण म्हणतात. का? कारण प्रत्येक वर्षी बिहारमध्ये फ्लड्स येतात या नदीमुळे. मग तो कोसी डॅम आहे गंगा नदीवर. गंगा नदीवर बांधला गेलेला प्रकल्प. कोसी नदीचा उगम कुठे होतो मला सांगा? भारतामध्ये होतो की दुसऱ्या कोणत्या राज्यामध्ये होतो? दुसऱ्या कोणत्या दुसऱ्या कोणत्या कंट्रीमध्ये? कशामध्ये होतो का की भारतातच होतो? सांगा. 3 नद्या सांगितल्या होत्या, तिन्ही चारही नद्यांचे उगम मी तुम्हाला सांगितले होते. गोमती, घागरा. येस, राईट. विश्वनाथ. नेपाळमध्ये होतो. कोसी या नदीचा उगम नेपाळ. कोसी, येस, राईट. आवाज येतोय का आता माझा? माझा आवाज येतोय का सर्वांना? येस, ओके. कोसी ही नदी गंगा नदीची उपनदी आहे, नेपाळमध्ये उगम पावते, म्हणून कोसी हा प्रकल्प आंतरराज्यीय प्रकल्प आहे. आंतरराष्ट्रीय, सॉरी, हा, आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल लेवलचा प्रोजेक्ट आहे. कोणत्या 2 राज्यांमध्ये किंवा कोणत्या 2 राष्ट्रांमध्ये? इंडिया आणि नेपाळ. कारण कोसी नदी ही बॉर्डर वरून वाहते, भारत आणि नेपाळच्या बॉर्डर वरून वाहते, म्हणून तो इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे. ओके. त्यानंतर दुसरं एक आहे रामगंगा आणि टेहरी. टेहरी डॅम आता रिसेंटली न्यूज मध्ये होता, जर तुम्ही बघत असाल. रामगंगा प्रकल्प आणि एक टेहरी प्रकल्प, TEHRI किंवा मराठीमध्ये टेहरी असं लिहितात. रामगंगा आणि टेहरी. रामगंगा आणि टेहरी कुठे आहेत? दोन्ही पण उत्तराखंड मध्ये आहेत. वेगवेगळे, दोन्ही पण वेगळे. ते टेहरी डॅम आता रिसेंटली न्यूज मध्ये होतं. दोन्ही पण आहेत उत्तराखंड मध्ये. रामगंगा आणि टेहरी दोन्ही पण आहेत उत्तराखंड मध्ये. टेहरी डॅम वर आता सर्वात मोठे, भारतातील सर्वाधिक उंचीचे धरण म्हणजे टॉल
टॉलेस्ट टॉलेस्ट म्हणण्यापेक्षा हायेस्ट. सर्वाधिक उंचीचे धरण बांधलेले आहे. टेहरी डॅम. टेहरी डॅम कुठे आहे? उत्तराखंड मध्ये आहे. या टेहरी नदी किंवा टेहरी डॅम जे आहे त्याच्यावर आता रिसेंटली सर्वाधिक उंचीचे धरण किंवा हा जो डॅम आहे तो त्याची हाईट रिसेंटली वाढवली गेली होती आणि तो आता भारतातील सर्वाधिक उंचीचा डॅम बनलेला आहे. दोन्ही आहेत उत्तराखंड. या दोन्ही ज्या गंगा नदीच्या छोट्या छोट्या उपनद्या आहेत त्यांच्यावर आहे. रामगंगा इटसेल्फ उपनदी आहे. रामगंगा ही एक छोटी उपनदी आहे गंगा नदीची, त्याच्यावरच हा डॅम बांधलेला आहे. टेहरी डॅम पण गंगा नदीची एक छोटी उपनदी आहे टेहरी नावाची, त्याच्यावरच बांधलेला गेला आहे. दोन्ही पण उत्तराखंड मध्येच आहेत. ओके, येस राईट मेघा, टेहरी उत्तराखंड. त्यानंतर काही आपण प्रकल्प बघूया. एक आहे कोला डॅम. कोल डॅम किंवा कोला डॅम असं पण बोलतात त्याला. कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर. कोल डॅम प्रकल्प किंवा कोला डॅम प्रकल्प कुठे आहे? सतलज नदीवर आहे, पंजाब मध्ये. छोटासा प्रकल्प आहे पण लक्षात ठेवायचा कोणते कोणते प्रकल्प कुठे कुठे आहेत ते. त्यानंतर एक आहे सायलेंट व्हॅली प्रकल्प. सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? एक कुंतीपुझा नावाची नदी आहे. कुंतीपुझा नावाची नदी आहे. कुठे आहे? केरळमध्ये. केरळमध्ये फार कमी डॅम्स आहेत, त्यातला एक डॅम हा आहे. कारण केरळमध्ये, केरळ असं ह्या साईडला लागतो. इथे तुमचा सह्याद्री आहे, सह्याद्री पर्वत, आणि या छोट्याशा भागामध्ये असा केरळ आहे. आणि केरळमधून वाहणाऱ्या ह्या ज्या नद्या आहेत छोट्या छोट्या, डाव्या बाजूला किंवा पश्चिमेकडे जाणाऱ्यांच्या नद्यांचं प्रमाण फार कमी आहे. जसं की आपण आधी पण बघितलं होतं की भारतामध्ये या पूर्वेकडे किंवा बे ऑफ बेंगॉल मध्ये जाणाऱ्या नद्यांचं प्रमाण जास्त आहे, पण पश्चिमेकडे किंवा इथे अरबी समुद्रामध्ये जाणाऱ्या नद्यांचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे एकतर त्या छोट्या छोट्या आहेत, छोट्या छोट्या नद्या आहेत, छोटासा एरिया कव्हर करतात आणि त्याच्यात पण त्यांची संख्या कमी आहे, फार कमी नद्या आहेत. त्याच्यामुळे हा डॅम त्यावेळेस महत्वाचा ठरतो. केरळमध्ये डॅम आहे. कोणती? एक छोटीशी नदी आहे कुंतीपुझा नावाची, त्या नदीवर आहे सायलेंट व्हॅली प्रकल्प. सायलेंट व्हॅली जर तुम्ही नॅशनल पार्क बायोस्फिअर रिझर्व बघणार, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क पण आहे. त्या नदीच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो त्यांनी पूर्ण रिझर्व करून किंवा नैसर्गिकरित्या जपून ठेवलाय. सायलेंट व्हॅली बायोस्फिअर रिझर्व, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, ते पण तिथेच आहे. ओके, आता रिसेंटली 2017 मध्ये पण एक न्यूज मध्ये होता सौनी प्रकल्प. सौनी, SAUNI, सौनी प्रकल्प कोणाला माहितीये का कुठे? सौनी प्रकल्प गुजरात मध्ये आहे. सौनीचा फुल फॉर्म आहे सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन, म्हणजे नर्मदा नदीवर आहे. त्याचा फुल फॉर्म लिहून घ्या, सौराष्ट्र नर्मदा. फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो कारण ते न्यूज मध्ये होतं. सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन. सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन. मग कोणत्या नदीवर असणार तो? नर्मदा नदीवर. ओके, हे प्रकल्प आहेत आपले.
सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन सौनी प्रकल्प कुठे आहे? गुजरात मध्ये आहे. हे झालंय का लिहून सर्वच? त्यानंतर एक थोडेफार काही 5-6 आहेत छोटेसे, ते मी सांगते. हे लिहून घ्या सर्वांनी. म्हणून जलविद्युत प्रकल्प भारतामध्ये खूप जास्त डेव्हलप झालेला एक प्रकल्पाचा भाग आहे. जलविद्युतच्या मानाने जर तुम्ही बाकीचे बघाल, विंड प्लांट किंवा भूऔष्णिक किंवा टायडल, ते इतके डेव्हलप नाहीयेत जितके जलविद्युत प्रकल्प जास्त डेव्हलप आहेत. म्हणून त्यांची संख्या पण जास्त आहे आणि ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्याच्या पुढचे काही प्रकल्प आहेत ते मी तुम्हाला ओरली सांगते, तुम्ही लिहून घ्या सर्वांनी. ओरली सांगते मी तुम्हाला, तुम्ही सर्वांनी लिहून घ्या. हे लिहून झालंय का सर्वांचं? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके विश्वनाथ, ठीक आहे. त्याच्या पुढचे मी तुम्हाला काही ओरली सांगते ते तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर आहे श्रीशैलम प्रकल्प. ओके प्रियंका, राईट. लिहून घ्या. याच्या पुढे असं लिस्ट करून घ्या. पहिल्यांदा प्रकल्प कोणते आहेत, मग ते कोणत्या नदीवर आहेत आणि कोणत्या राज्यात आहेत असं. मग पहिला आहे श्रीशैलम प्रकल्प. कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर. कृष्णा नदीवर आहे श्रीशैलम प्रकल्प. कृष्णा नदीवर. कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश मध्ये. त्यानंतर आहे मयुराक्षी प्रकल्प. मयुराक्षी. मयुराक्षी नावाचा प्रकल्प आहे. गंगा नदीवर आहे. गंगा नदी. आणि कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या स्टेटमध्ये आहे? तर वेस्ट बेंगॉल मध्ये, पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर एक डॅम आहे मैचूर. मैचूर, MAICHUR. मैचूर डॅम कोणत्या नदीवर आहे? कावेरी नदीवर. कावेरी नदीवर आहे. कर्नाटक मध्ये. स्टेट आहे कर्नाटक. त्यानंतर आता रिसेंटली अजून एक न्यूज मध्ये असला, 2019 मध्ये आय गेस न्यूज मध्ये होता, अलमाटी डॅम. ALMATTI. अलमाटी डॅम कोणी ऐकलंय का? केरळमध्ये ज्यावेळेस फ्लड्स आले होते 2 वर्षापूर्वी, खूप जास्त प्रमाणात फ्लड्स आले होते. सगळं डिवास्टेशन झालं होतं. सगळा आजूबाजूचा एरिया खराब झाला होता. ते अलमाटी डॅम ओव्हरफ्लो झाला होता त्याच्यामुळे. अलमाटी डॅम कुठे आहे? ऍक्च्युअल आहे तो कर्नाटक मध्ये. आता कर्नाटक आणि केरळ, मग कर्नाटक मध्ये आहे अलमाटी डॅम, पण त्याचं पाणी जे आहे ते केरळ वगैरे पण वापरतं. मग हा डॅम ओव्हरफ्लो झाला होता. मग ओव्हरफ्लो झाला होता प्लस पाऊस आला होता. मग ऑलरेडी ओव्हरफ्लो झाला आणि त्याच्यामध्ये पाऊस आला, तर असं करून तो डॅम फुटला होता. मग सगळं पाणी 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 केरळमध्ये झालं होतं. मग पूर आला होता. असा तो अलमाटी डॅम कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर. कृष्णा नदीवर. कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक मध्ये. कर्नाटक राज्यात. त्यानंतर एक आहे कृष्णराज सागर. कृष्णराज सागर मी तुम्हाला सांगितलं होतं नद्या ज्यावेळेस शिकवत होते तेव्हा. कोणत्या नदीवर आहे मला सांगा कमेंट मध्ये. कृष्णराज सागर. कृष्णराज सागर डॅम कोणत्या नदीवर आहे? येस, राईट मेघा, कावेरी नदीवर आहे. कृष्णराज सागर कावेरी नदीवर आहे कर्नाटक मध्ये.
कावेरी नदीचा उगम जिथे होतो ना कर्नाटकमध्ये, त्या ठिकाणीच आहे कृष्णराज सागर डॅम. आणि त्यानंतर एक महत्वाचा आहे, तो पण रिसेंटली न्यूज मध्ये होता, पोंग PONG, पोंग डॅम, PONG, पोंग डॅम कोणत्या नदीवर आहे? बियास नदीवर. बियास, जी की सिंधू नदीची उपनदी आहे. पोंग डॅम कोणत्या राज्यांमध्ये आहे? पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड सॉरी, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये पोंग डॅम हा पण रिसेंटली न्यूज मध्ये होता. बियास नदीवर आहे. बियास सिंधू नदीची उपनदी आहे. ओके, हे होते तुमचे जलविद्युत प्रकल्प. हे सर्व नाहीत, याच्या व्यतिरिक्त अजून छोटे 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 खूप आहेत, पण ते एका ठिकाणी सगळे भेटत नाहीत. ज्यावेळेस तुम्ही गुगल सर्च कराल किंवा दुसरे काही बुक्स वाचाल त्यावेळेस प्रत्येक बुक मध्ये तुम्हाला थोडे 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 भेटतील. मग ते या लिस्ट मध्ये ऍड करत जायचं. या लिस्ट मध्ये खाली हवं तर थोडीशी जागा सोडा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जसं जसं वाचाल, तुम्ही दुसरे काही पेपर सोडवाल किंवा न्यूज मध्ये वाचाल, त्यावेळेस एक एक डॅम ऍड करत जायचा. हे सगळे तुम्हाला डॅम सांगितले हे न्यूज मध्ये होते म्हणून मी तुम्हाला सांगितले. किंवा जे सुरुवातीचे डॅम्स म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोणते डॅम बांधले गेले होते, कोणते प्रकल्प बांधले गेले होते ते सांगितले. आणि आता हे रिसेंटली जे सांगितलं ते न्यूज मध्ये होते ते सांगितले. एक पाण्याचा विषय चालू आहे ना, तर एक टॉपिक आपण कव्हर करूया की फ्रेश वॉटर आणि पूर्ण जगामध्ये किती पाणी आहे फ्रेश वॉटर. दोन प्रकारे असतं ना पाणी, एक असतं सलाईन वॉटर आणि एक असतं फ्रेश वॉटर. सलाईन वॉटर आणि फ्रेश वॉटर. सलाईन वॉटर म्हणजे ज्या पाण्यामध्ये क्षार असतात, जसं की खारट पाणी, समुद्राचं पाणी, ते सलाईन वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे जे पावसाचं पाणी येतं किंवा अंडरग्राऊंड जे वॉटर असतं, जमिनीच्या खाली जे तुम्हाला विहिरींना लागतं, ते असतं फ्रेश वॉटर. मग जेवढं पाणी आहे ना त्याच्यामध्ये किंवा जगामध्ये, अशी पृथ्वी आहे त्याच्यामध्ये जेवढं केवढं पाणी आहे त्याच्यामध्ये फक्त 3% फ्रेश वॉटर आहे. बाकी 97% हे सलाईन वॉटर आहे. कारण समुद्र जवळपास खाली तर थोडा, खालच्या जर गोलार्धात तुम्ही बघणार तर फारच थोडा भाग आहे की तो जमिनीचा आहे, बाकी सगळं समुद्र आहे. वरच्या भागात पण हा असा सेंट्रल पार्ट सोडला तर समुद्र आहे. मग पूर्ण जगामध्ये, पृथ्वीमध्ये जेवढं पाणी आहे ते 97% सलाईन किंवा क्षारयुक्त पाणी आहे, 97%. आणि फ्रेश वॉटर किंवा पिण्यायोग्य पाणी 3% आहे. पिण्यायोग्य पाणी 3% आहे. आणि त्याच्यात पण 0.03% पाणी आपल्याला ऍक्सेसिबल आहे. ऍक्सेसिबल म्हणजेच काय, त्याचा ऍक्च्युअल वापर करता येऊ शकतो. जसं की हिमालयामध्ये बर्फ आहे खूप सारा, ग्लेशियर. बर्फ तुम्हाला माहिती आहे, बर्फ सॉल्टी वॉटरचा कधी बर्फ बनत नाही, फ्रेश वॉटरचा बर्फ बनतो. फ्रेश वॉटरचा बर्फ बनतो. मग हिमालयामध्ये जेवढा जेवढा बर्फ आहे ना ते सगळं फ्रेश वॉटर आहे. म्हणजे ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये हे बर्फ वितळतं त्यावेळेस ते बर्फातलं पाणी गंगा नदीला जाऊन मिळतं, मग तुमच्या नदीमध्ये पाणी वाढतं. सो बेसिकली हे 3% मध्ये हा बर्फ पण इन्क्लूड होतो. पण ते बर्फ तुम्ही खाऊ शकत नाही किंवा रेग्युलर वापरामध्ये आपण ते बर्फ वापरणार नाही हिमालयातला. ज्यावेळेस कधी मे महिना येईल, ज्यावेळेस तो बर्फ वितळेल तेव्हा फक्त तो युज होतो, बाकी अदरवाईज तो असाच आहे. मग आपल्याला ऍक्च्युअल ऍक्सेसिबल पाणी किंवा जे पाणी आपल्यापर्यंत पोहोचतं ते फक्त 0.03% इतकंच आहे. म्हणजे जे की तुम्हाला नद्यांमधून मिळतं किंवा पावसाच्या पाण्याने जे फ्रेश वॉटर मिळतं ते,
किंवा अंडरग्राऊंड काही विहिरींतून फ्रेश वॉटर मिळतं ते फक्त 0.03% पाणी आपल्याला ऍक्सेसिबल किंवा ज्याचा वापर आपण करू शकतो. ओके, मग जर पूर्ण पाणी तुम्ही बघितलं किंवा सलाईन आणि फ्रेश वॉटर की अवेलेबिलिटी कुठे आहे, जसं की ओशियन मध्ये पाण्याचा स्रोत आपण आता बघतोय. सलाईन वॉटर किंवा क्षारयुक्त पाण्याचा स्रोत काय आहे? ओशियन. समुद्रामध्ये सर्वात जास्त सलाईन वॉटर तुम्हाला मिळेल. आणि फ्रेश वॉटरचे स्रोत कोणते कोणते आहेत किंवा फ्रेश वॉटर तुम्हाला कुठून मिळेल ते तुम्हाला लाईन वाईज सांगते, नंबर वाईज, की सगळ्यात मोठा सोर्स पासून छोटे 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 सोर्स. मग सगळ्यात मोठा सोर्स काय आहे? ग्लेशियर. ग्लेशियर मध्ये खूप सारा फ्रेश वॉटर किंवा त्या फ्रेश वॉटरचा जो बर्फ झालेला आहे तो ग्लेशियर मध्ये. मग फक्त हिमालय नाही, तुम्हाला वरती अंटार्क्टिक आहे, वरती आर्क्टिक आहे, खाली अंटार्क्टिका खंड आहे जो की पूर्ण बर्फाचा भरलेला आहे. मग ते काय आहे? फ्रेश वॉटरचा बर्फ आहे तो. मग जे पण फ्रेश वॉटर उपलब्ध आहे ते कुठे कुठे आहे ते आपण बघणार. सगळ्यात जास्त ग्लेशियर्स मध्ये आहे. ओके, त्यानंतर आहे अंडरग्राऊंड. अंडरग्राऊंड म्हणजे तुमचं ग्राउंड वॉटर, भूपृष्ठाखालीचं पाणी जे की तुम्हाला विहिरींमध्ये येऊन मिळतं ते अंडरग्राउंड वॉटर. त्यानंतर लेक्स मध्ये, लेक्स म्हणजे तळी, जी साचलेली तळी असतात, मध्ये कृत्रिम लेक असेल किंवा नॅचरल लेक असेल. या तळींमध्ये 3 नंबरला फ्रेश वॉटर उपलब्ध आहे. त्यानंतर आहे सॉइल मॉइश्चर. सॉइल मॉइश्चर मध्ये तुमची दलदलीची जमीन म्हणा किंवा नदीच्या आजूबाजूला जी माती असते जी की ओलसर माती असते तिथे ती माती बऱ्याच प्रमाणात पाणी शोषून धरते. सॉइल मॉइश्चर. त्यानंतर आहे ऍटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. वातावरणामध्ये असणारा फ्रेश वॉटरचं प्रमाण किंवा जो मॉइश्चर कंटेंट वातावरणामध्ये आहे तो ऍटमॉस्फिअर. आणि त्यानंतर आहे तुमचे रिव्हर्स म्हणजे नद्या. रिव्हर मध्ये फार कमी प्रमाणात फ्रेश वॉटर आपल्याला अवेलेबल आहे किंवा उपलब्ध आहे. नद्यांचं पाणी पूर्ण फ्रेश नसतं, नद्यांमध्ये काही प्रमाणात क्षार असतातच, फक्त एवढंच की त्या क्षारचं प्रमाण समुद्राच्या कम्पॅरेटिव्हली फार फार कमी असतं. पण काही प्रमाणात क्षार तुम्हाला नद्यांमध्ये पण भेटतात. म्हणून ज्यावेळेस नदीचं पाणी असतं ते आपण डायरेक्ट पित नाही. युजली ज्या नद्या ग्लेशियर्स मिळून डायरेक्ट येतात, गंगा, ब्रह्मपुत्रा, सुरुवातीच्या काही त्याच्या फेज मध्ये पिऊ शकतो, पण पुढे पुढे गेलं तर ते दूषित बनत जातं, त्याच्यामध्ये काय काय केमिकल्स वगैरे ऍड होत जातात. म्हणून आपण सहसा नद्यांचं पाणी डायरेक्ट पित नाही, काढून असं पितो. हे झालं तुमचं फ्रेश वॉटर कुठे कुठे अवेलेबल आहे आणि त्याचं कमी कमी प्रमाण. हे तुम्हाला नंबर वाईज विचारू शकतात की सर्वात जास्त फ्रेश वॉटर कुठे अवेलेबल आहे, सगळ्यात कमी 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 कुठे आहे, मग ते लक्षात ठेवायचं. ग्लेशियर मध्ये सगळ्यात जास्त, त्यानंतर अंडरग्राऊंड किंवा ग्राउंड वॉटर जे आहे ते, त्यानंतर लेक्स म्हणजे तळी, मग सॉइल मॉइश्चर, त्यानंतर ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरणात असलेलं जे मॉइश्चर आहे ते, आणि त्यानंतर नद्यांमध्ये फार कमी प्रमाणात पाणी अवेलेबल आहे. ओके, हे लिहून घ्या सर्वांनी. त्यानंतर जलविद्युत प्रकल्पामध्ये एक फक्त राज्यांचा क्रम लिहून घ्या की कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जलविद्युत निर्मिती केली जाते किंवा हायड्रो पॉवर प्लांट्स नुसार कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त पॉवर किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. पहिलं आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश का आंध्र प्रदेश? कारण तुमच्या कृष्णा नदी, गोदावरी नदी ह्या मेन नद्या ज्या आहेत साऊथवाल्या, त्या दोन्ही नद्या आंध्र प्रदेशमधून वाहतात. प्लस वरून काही छत्तीसगड मधून वगैरे येणाऱ्या त्या नद्या असतील, अशा खूप साऱ्या नद्या आंध्र प्रदेशमधून वाहतात. म्हणून आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी जी आहे ती हायड्रो पॉवर प्लांट्सनी जनरेट केली जाते. आंध्र प्रदेश. त्यानंतर आहे महाराष्ट्र.
आणि त्यानंतर आहे तामिळनाडू. हा क्रम असा लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त आंध्र प्रदेशमध्ये पाण्याशी रिलेटेड किंवा हायड्रो बेस्ड इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. त्यानंतर आपण बघूया थर्मल पॉवर प्लांट किंवा कोळसाचा वापर करून कोणते कोणते प्लांट्स बांधले गेलेले आहेत भारतात. थर्मल पॉवर प्लांट्स मराठीमध्ये बोलतात औष्णिक विद्युत प्रकल्प. थर्मल पॉवर प्लांट्स किंवा औष्णिक विद्युत प्रकल्प. मग कोळसा कुठे उत्पादन होतो? हा समजा भारत आहे. हा भारत आहे, तर भारताचा हा जो एरिया आहे ना, इथे सर्वात जास्त कोळसा उपलब्ध होतो. ही डायग्राम काढून घ्या. कोणता एरिया आहे ते? छत्तीसगड, झारखंड, ओडिशा ही काही राज्य आहेत की तिथे जास्त प्रमाणात कोळशाचं उत्पादन केलं जातं. झारखंड आणि ओडिशा. छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा जास्त प्रमाणात कोळशाचं उत्पादन घेतलं जातं. देशातील पहिली कोळशाची खाण किंवा कोल माइन, देशातील पहिली कोळशाची खाण किंवा कोल माइन कुठे झाली होती? राणीगंज येथे. राणीगंज कुठे आहे? वेस्ट बेंगॉल मध्ये. देशातील पहिली कोळशाची खाण राणीगंज, वेस्ट बेंगॉल येथे. मग कोळशाचे 4 प्रकार पडतात. तुम्ही जर शाळेमध्ये तुमची जिओग्राफी चांगलं असेल तर कळेल. पीट, त्यानंतर आहे लिग्नाइट, बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट. हे त्याच्या सुपिरियोरिटीनुसार, म्हणजे सगळ्यात बेस्ट कोळसा कोणता? अँथ्रासाइटचा फॉर्म जो आहे तो सगळ्यात बेस्ट.
त्यानंतर कमी आहे बिट्युमिनस, त्यानंतर कमी लिग्नाइट आणि सगळ्यात कमी सगळ्यात लूज कोळसा जो आहे ज्याच्यातून ऍक्च्युअल काय कोळसा मिळतच नाही, फार कमी प्रमाणात कोळसा मिळतो, तो आहे पीठ. असे कोळशाचे 4 प्रकार पडतात: पीठ, लिग्नाइट, बिट्युमिनस, अँथ्रासाइट. हा आयोगाला क्वेश्चन विचारला गेला होता, कोळशाचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि सगळ्यात कमी प्रतीचा कोळसा कशातून मिळतो? पीठ मधून, सगळ्यात कमी प्रतीचा. आणि सगळ्यात जास्त प्रतीचा किंवा मॅक्सिमम कोळसा जो आहे आपल्याला तो अँथ्रासाइट, म्हणजे अँथ्रासाइटचा जो दगड आहे ना त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% कोळसा असतो. अँथ्रासाइट हे सगळे बेसिकली रॉक्स आहेत, हे खडकांचे प्रकार आहेत, त्याच्यातून आपल्याला कोळसा काढायचा असतो. मग अँथ्रासाइटचा जो दगड असतो, अँथ्रासाइटचा खडक असतो, त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% कोळसाच असतो. पण जर तुम्ही पीठ मध्ये बघाल, पीठ मध्ये जवळपास 30% फक्त कोळसा असतो. मग ते पीठचा फक्त मग त्या माइन्स खोला किंवा त्या माइन्स मध्ये करा, ड्रिलिंग करा, मायनिंग करा आणि एवढं सगळं काढून जर आपल्याला पीठ मिळणार असेल तर ते तेवढं फिजिबल नाही, कारण तो काढण्यासाठीचा खर्च जास्त असतो आणि पीठ मधून मिळणारा ऍक्च्युअल कोळसा फक्त 30% आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये पीठचं उत्पादन जास्त घेतलं जात नाही, कारण तो काढण्यासाठीचा खर्च, हे तिन्ही काढण्यासाठीचा खर्च तुम्हाला तेवढाच आहे की तुम्हाला एक जमीन बघा, मग त्याच्यामध्ये खोदा, खड्डा खणा, डीप 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 डीप, त्याला ड्रिलिंग करा, मायनिंग करा, एक्सेट्रा. मेहनत चौघांसाठी सेम आहे, पण ज्यावेळेस जर तुम्हाला माहिती आहे की इथे खाली आपल्याला पीठ कोळसा लागणार आहे तर त्यावेळेस आपण त्याचं उत्पादन घेत नाही. म्हणून भारतामध्ये पीठ या कोळशाचं उत्पादन घेतलं जात नाही. आणि अँथ्रासाइट नावाचा म्हणजे सगळ्यात सुपिरियर कोळसा भारतामध्ये रेअरली भेटतो किंवा फार कमी जागा अशा आहेत की जिथे इतका सुपिरियर कोळसा भारतात मिळतो. भारतामध्ये बिट्युमिनस कोळसा जास्त प्रमाणात मिळतो किंवा मॅक्सिमम अवेलेबिलिटी अस्तित्वात किंवा अवेलेबल कोणता कोळसा आहे आपल्याला? बिट्युमिनस कोळसा. भारतामध्ये अँथ्रासाइट आहे पण फार 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 कमी ठिकाण असेल की जिथे आपल्याला ऍक्च्युअल अँथ्रासाइट म्हणजे प्युअर फॉर्म ऑफ कोल ज्याला बोलतात तो मिळतो. भारतामध्ये मॅक्सिमम ठिकाणी हा जो एरिया आहे इथे बिट्युमिनस कोळसा जास्त प्रमाणात मिळतो. ओके, हे लिहून घ्या. आणि आता आपण माइन्स बघूया कोणते कोणते आहेत. तुम्ही जर महाराष्ट्राचं जर बघाल, असा इथे जवळपास महाराष्ट्र येतो असा. मग महाराष्ट्रामध्ये नागपूर, चंद्रपूर हा जो एरिया आहे ना तिथे बिट्युमिनस मिळतो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या जागा लक्षात असल्या पाहिजेत, कारण ते कंबाईनच्या एक्झामला वगैरे विचारतात. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी बिट्युमिनस कोळसा मिळतो? नागपूर आणि चंद्रपूर, कारण या सर्कल मध्ये महाराष्ट्र पण येतो थोडाफार. नागपूर, चंद्रपूर महाराष्ट्राचा जो विदर्भाचा भाग आहे कॉर्नरचा, तिथे बिट्युमिनस कोळसा मिळतो. ओके, ते लिहून घ्या. आणि ह्याच्यानंतर आपण खाणी बघूयात, कुठे कुठे प्रकल्प, खाणी नाही प्रकल्प. ओके, आपण आता खाणी नाही प्रकल्प बघूया. खाणी तुम्हाला ज्यावेळेस खनिज हा टॉपिक घेईल त्यावेळेस सांगेल. सध्या आपण प्रकल्प बघूया कोणकोणते आहेत. प्रकल्पांवर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवून. महाराष्ट्रापासून सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये कोणते
औष्णिक विद्युत प्रकल्प किंवा थर्मल पॉवर प्लांट्स आहेत किंवा कुठे कुठे आहेत? तुर्भेला आहे, त्यानंतर एक लहरे, त्यानंतर आहे खापरखेडा आणि चंद्रपूर. तुर्भे, एक लहरे, खापरखेडा, चंद्रपूर. तुर्भे मुंबईमध्येच आहे. एक लहरे धुळे जळगाव हा जो पट्टा आहे तिथे आहे. त्यानंतर खापरखेडा आणि चंद्रपूर. त्यानंतर मध्य प्रदेश MP मध्ये आहे अमरकंटक आणि विंध्याचल. अमरकंटक आणि विंध्याचल. अमरकंटक आणि विंध्याचल. त्यानंतर छत्तीसगड मध्ये आहे कोरबा. छत्तीसगड, कोरबा. त्यानंतर बिहार मध्ये आहे, तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला सांगते एक एक. कोरबा, कोरबा. त्यानंतर बिहार मध्ये आहे बरौनी, बरौनी आणि कहालगाव. हे तुम्हाला सगळे म्हणजे सगळे लक्षात ठेवावे लागतील, कारण ते कसेही घुमून फिरून तुम्हाला ऑप्शन मध्ये असं विचारतील, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही, असा उलटा प्रश्न विचारतात. मग तीन महाराष्ट्रातला असेल आणि एक कोरबा वगैरे असं दुसऱ्या याच्यातला देतील. मग कोणता नाही ते ऑप्शन मध्ये लिहायचं. ओके. त्यानंतर आहे झारखंड मध्ये सिंद्री. त्यानंतर एक आहे पत्रातू, PATRATU, सिंद्री, पत्रातू. त्यानंतर आहे बोकारो. सिंद्री, पत्रातू, बोकारो. तामिळनाडू मध्ये आहे नैवेली. त्यानंतर एन्नोर, ENNORE, नैवेली, एन्नोर आणि तुतीकोरीन. नैवेली, एन्नोर आणि तुतीकोरीन. त्यानंतर पुढचे लिहून घ्या, मी तुम्हाला सांगते ओरली, ते लिहून घ्या आणि सगळेचे सगळे लक्षात ठेवायचे. आंध्र प्रदेश मध्ये आहे विजयवाडा. आंध्र प्रदेश मध्ये विजयवाडा आणि पोलावरम. विजयवाडा आणि पोलावरम. त्यानंतर वेस्ट बेंगॉल मध्ये आहे, पश्चिम बंगाल मध्ये आहे दुर्गापूर आणि फराक्का. फराक्का नावाचा एक असा गॅप आहे. फराक्का गॅपवर UPSC चा प्रश्न विचारला होता 2019 मध्ये. फराक्का गॅप काय माहितीये का? असा वेस्ट बेंगॉल आणि इथे जो बांगलादेशचा जो एरिया आहे किंवा इथे आसाम, सिक्कीम हा जो एरिया आहे ना, तिथे एक छोटासा गॅप गेलाय. त्या गॅपला फराक्का गॅप किंवा फराक्का बॅरेज असं म्हणतात. आता फराक्काच्या नावावरूनच एक तिकडे प्रकल्प उभारलेला आहे, फराक्का, वेस्ट बेंगॉल मध्ये. ओके. त्यानंतर आहे गुजरात मध्ये, लिहा गुजरात मध्ये उत्तरण. हे गुजरात मधले प्रकल्पावर पण आयोगाला क्वेश्चन विचारला होता मेन्स मध्ये.
मग गुजरात मध्ये लिहून घ्या उत्तरण, उत्तरण, उत्तरण. त्यानंतर अंकलेश्वर, अंकलेश्वर. त्यानंतर उकाई, उकाई आणि धुवारण. उत्तरण, अंकलेश्वर, उकाई आणि धुवारण हे आहेत गुजरातमध्ये. त्यानंतर ओडिशामध्ये आहे तालचेर, तालचेर, तालचेर. तालचेर नावाची एक जागा आहे, तालचेर प्रकल्प. त्यानंतर यूपी उत्तर प्रदेश मध्ये आहे सिंगरोली, सिंगरोली आणि ओब्रा, OBRA, सिंगरोली आणि ओब्रा. मगाशी जे तुम्ही विंध्याचल लिहिलं एमपी मध्ये, एमपी मधलं जे विंध्याचल आहे तिथे आरो करून लिहा. भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प विंध्याचल, भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प. औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये कोणतं राज्य फर्स्ट आहे, कोणतं लास्ट आहे? पहिलं आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. त्यानंतर आहे गुजरात, त्यानंतर आहे तामिळनाडू आणि चौथा आहे आंध्र प्रदेश. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. इथे सर्वात जास्त प्रमाणात औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. हे झालं तुमचं औष्णिक विद्युत किंवा कोळशापासून कोणती विद्युत निर्मिती केली जाते. मगाशी आपण कोळशाचे प्रकार बघितले, त्याच्या इथे विचारले पीट, लिग्नाइट, बिटुमिनस, अँथ्रासाइट. लाईनीमध्ये लक्षात ठेवायचे सगळ्यात कमी प्रतीचा कोळसा कोणता, जास्त प्रतीचा कोळसा कोणता. त्याला ज्यावेळेस तुम्हाला मी मिनरल्स शिकवेल, खनिजे शिकवेल, त्यावेळेस अजून डीप मध्ये शिकवेल. सध्या आपण प्रकल्प बघतो, मग प्रकल्प लक्षात ठेवूया. त्यानंतर आहे अणुविद्युत प्रकल्प किंवा ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स जे असतात. अणुविद्युत प्रकल्प, अणुविद्युत प्रकल्प. अणुविद्युत प्रकल्प किंवा ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स जे असतात ते बघूया. लेक्चर आहे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. ॲटॉमिक एनर्जी आपल्याला कोणत्या दोन एलिमेंट्स मुळे मिळते? एक असतं युरेनियम आणि थोरियम. युरेनियम आणि थोरियम तुम्ही सायन्स मध्ये बघितलं असेल किंवा आय होप तुमचं सायन्स झालं असेल. युरेनियम U-235 असतं, जे ऍक्च्युअल आपल्याला मिळतं ना ते U-238 असतं, जे की आपण एनर्जी प्रोडक्शन साठी वापरू नाही शकत. U-238 च 235 मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि हे U-235 आहे, युरेनियम 235,
त्याची आपण ऍक्च्युअल एनर्जी प्रोड्यूस करतो त्याच्यापासून. मग एक ॲटॉमिक जे असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 kg ॲटॉमिक एनर्जी पासून मिळणारी ऊर्जा इज इक्वल टू 1 टन कोल. म्हणजे 1 टन कोळशापासून जेवढी एनर्जी मिळते दॅट इज इक्वल टू 1 किलो फक्त ॲटॉमिक एनर्जी पासून जी ऊर्जा मिळते ती. म्हणजे एवढा दोघांचा फरक आहे. फक्त एवढंच की भारतामध्ये ॲटॉमिक एनर्जीचे जे प्लांट्स आहेत ते जास्त डेव्हलप नाहीयेत, त्याच्यामुळे तेवढं आपल्याला त्याचं युटिलायझेशन किंवा त्याचा वापर आपल्याला करता येत नाही. ओके, मग हे लिहून घ्या. U235 ह्याला बोलतात नॉन फिसाईल. नॉन, तुम्ही जर सायन्स तुमचं केमिस्ट्री किंवा फिजिक्स, नॉट फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे झालं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. U238 नॉन फिसाईल आहे, म्हणजे त्याचा आपण डिवाइड करू शकत नाही किंवा त्याच्यापासून एनर्जी मिळवू शकत नाही. मग त्याचं कन्व्हर्जन आपल्याला U235 मध्ये केलं. सॉरी, 238 इज नॉट फिसाईल. 238 चं कन्व्हर्जन U235 मध्ये करतात, ज्याच्यापासून आपल्याला ऍक्च्युअल एनर्जी प्रोडक्शन मिळतं. ते फिसाईल आहे. फिसाईल फिशन, फिजन, फ्युजन आणि फिशन या रिॲक्शन सायन्स मध्ये बघितल्या असतील. मग भारतातली पहिली युरेनियमची माइन किंवा युरेनियमची खाण कुठे झाली होती? जादूगोडा. येस, झारखंड मध्ये झाली होती. कोणत्या ठिकाणी? जादूगोडा माइन. जादूगोडा माइन कुठे आहे? झारखंड मध्ये. ती होती भारतातली पहिली युरेनियमची खाण किंवा युरेनियम माइन झारखंड मध्ये. हे लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इतर कोणते प्रकल्प आहेत ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण महाराष्ट्रातला बघूया. महाराष्ट्रातला प्रकल्प हा आता रिसेंटली न्यूज मध्ये होता. महाराष्ट्रामध्ये कोणता आहे? महाराष्ट्रात माहितीये का कोणाला? मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. महाराष्ट्रातला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? किंवा महाराष्ट्राचा पहिला अणुविद्युत, मी जर येस येस राईट, तारापूर. सगळ्यांना माहिती आहे. व्हेरी गुड. तारापूर प्रकल्प महाराष्ट्रातला पहिला अणुविद्युत प्रकल्प. तारापूर असा ह्याच्यावरतीच आहे, जवळपास ठाण्याच्या वरतीच आहे. म्हणजे तारापूर आपलं धुळे जळगाव हा जो एरिया आहे ते, म्हणजे तारापूर जो आहे, तारापूर पासून असा जर आहे ना या ठिकाणी, म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात दोघांना वीज पुरवठा केला जातो. येस, पालघर मध्ये. राईट राईट, तारापूर आहे पालघर मध्ये, ठाण्याच्या वरती पालघर या ठिकाणी. मग तारापूर पासून कोणाला वीज जी आहे ती डिवाइड केली जाते? एक महाराष्ट्र प्लस गुजरात. महाराष्ट्र आणि गुजरात दोघांना वीज जी आहे ती डिवाइड किंवा दोघांना दिली जाते. हे न्यूज मध्ये ह्याच्यासाठी होतं की तारापूर जे आहे ते कधी स्थापना झाली? 1969 मध्ये फॉर्म झालं होतं. आता 2019 मध्ये त्याला 50 वर्ष, गोल्डन जुबली, 50 इयर्स कम्प्लीट झाले 2019 मध्ये, म्हणून ते रिसेंटली न्यूज मध्ये होतं. तुम्ही जर मला वाटतं हिस्ट्रीचं 8वी का 9वीचं स्टेट बोर्ड जर बघितलं असेल ना, त्याच्यामध्ये हे दिलंय की महाराष्ट्राचा इतिहास जसा दिलाय, तर महाराष्ट्राचा पहिला अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? तारापूर मध्ये आहे. मग ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे. मग आता 2019 मध्ये त्याला 50 वर्ष पूर्ण झाले, म्हणून ती इम्पॉर्टंट न्यूज बनते, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. एक स्टेट बोर्ड मध्ये अजून एक इन्फॉर्मेशन दिली होती की तारापूर ज्यावेळेस स्थापन झालं होतं 1969 मध्ये, कोणत्या देशाच्या मदतीने आपण ते हे केलं होतं? म्हणजे फक्त काय अगदीच भारतानेच सगळे पैसे लावले असं नाही, आपण अमेरिकेची मदत घेतली होती तेव्हा. अमेरिकेच्या मदतीने हा प्रकल्प उभा झाला होता. मग हे लक्षात ठेवा. तुम्हाला ऑप्शन मध्ये जर्मनी, जपान काय पण देऊ शकतात.
कोणाची मदत घेतली होती किंवा कोणाच्या मदतीने हा प्रकल्प उभा झाला होता? अमेरिकेच्या मदतीने. ते लिहून घ्या. त्यानंतर वरून जर बघितलं आपण, हे झालंय का सर्वांचं लिहून? मग आपण इम्पॉर्टंट कोणते कोणते ते मी तुम्हाला मॅप मध्ये लिहून देते. म्हणजे ती भारताचा जर तुम्ही मॅप काढला ना, हा जर मॅप काढला ना, तर ह्या पोर्शन मध्ये जवळपास ॲटॉमिक प्लांट्स आहेत. जर तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर 1 2 3 4 असे ह्या भागामध्ये तुम्हाला ॲटॉमिक प्लांट्स दिसतील. जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा. ते मी तुम्हाला मॅप मध्ये काढून देते म्हणजे लक्षात राहतील. हे लिहून घ्या. ओके, सो इथे आहे यूपी. हा जो क्वेश्चन आहे यूपी. यूपी मध्ये कोणता प्लांट आहे? नरोरा. यूपी मध्ये आहे नरोरा. त्यानंतर इथे आधी बघून घ्या सगळ्यात मग लिहा. यूपी मध्ये आहे नरोरा. त्यानंतर राजस्थान मध्ये आहे रावत भाटा. रावत भाटा राजस्थान मध्ये. त्यानंतर गुजरात मध्ये आहे काकरापार. काकरापारा. गुजरात मध्ये आहे काकरापारा. त्यानंतर महाराष्ट्रातला आहे तारापूर महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर कर्नाटक मध्ये आहे कैगा. KAIGA. कर्नाटक मध्ये आहे कैगा. त्यानंतर तामिळनाडू मध्ये आहे डायरेक्ट इथे खाली. तामिळनाडू मध्ये आहे कल्पक्कम. कल्पक्कम हे मेजर पॉवर प्लांट्स किंवा मेजर पॉवर प्लांट म्हणजे ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स जे भारतामध्ये सध्या इन वर्किंग आहेत. याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला 1-2 भेटू शकतात, बट ते सध्या बंद कंडिशन मध्ये किंवा अजून फ्युचर मध्ये स्टार्ट होतील असे आहेत. सध्या ऍक्टिव्ह असलेले हे 1 2 3 4 5 6 असे प्लांट्स आहेत. हे तुम्ही लिहून घ्या. महाराष्ट्रामध्ये अजून एक आहे तारापूर आणि एक जैतापूर आहे. जैतापूर कुठे आहे? रत्नागिरीमध्ये. हा बॉर्डरचा जो एरिया आहे रत्नागिरी. एक तुम्ही लक्षात ठेवा, मॅक्सिमम जे आहेत ना ते किनारपट्टीला आहेत. किनारपट्टीला का आहेत? कारण ॲटॉमिक एनर्जी वरून निघणार जे काय बोलतात त्याला लास्ट मटेरियल शेवटी जे पण मिळतं ना, काहीतरी शब्द आहे त्याला, ॲटॉमिक एनर्जीचं आउटपुट बेसिकली जे तुम्हाला समजायचं असेल. ॲटॉमिक एनर्जीचं जे पण आउटपुट असतं ना ते खूप घातक असतं. ते खूप म्हणजे लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. ते रेडियन्स किंवा रेडिएशन जे पण असतात त्या लोकांना त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे एकतर ज्या ठिकाणी राजस्थानच्या ठिकाणी काय वाळवंट आहे, मग जे पण तुमचं आउटपुट आहे ॲटॉमिक एनर्जीचं एकतर ते डीप जमिनीमध्ये बरी केलं जातं किंवा जमिनीमध्ये गाडलं जातं जेणेकरून त्याचे रेडिएशन
माणसांपर्यंत पोहोचणार नाहीत. किंवा समुद्राच्या ठिकाणी याच्यासाठी की जर त्याचं आउटपुट डीप समुद्रामध्ये किंवा समुद्रामध्ये टाकलं जातं, जेणेकरून इतक्या डीप समुद्रामध्ये एक कोणतेही प्राणी किंवा कोणतेही मासे बेसिकली जलचर कुठला समुद्राचा जो वरचा लेअर असतो, कॉन्टिनेंटल शेल्फ तुम्हाला काल सांगितलं होतं की जिथे मासेमारी केली जाते, जिथे सूर्यप्रकाश मिळतो तिथपर्यंतच तुमचे मासे असतात. अगदीच डीप खोल जिथे ना तुम्हाला सूर्यप्रकाश आहे ना कोणतंही खाणं अवेलेबल आहे, फूड आहे, तर इतक्या डीप मध्ये मासे नसतात. त्याच्यामुळे काही वेळेस ह्याचं जे आउटपुट असतं ॲटॉमिक एनर्जीचं ते डीप सी मध्ये एकतर काढलं जातं किंवा अशी जी रेती आहे तिथे काढलं जातं, जेणेकरून माणसांना त्याचा त्रास होणार नाही. म्हणून हे असे रेतीवाला किंवा रेगिस्तानच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी आहेत. ओके, हे लिहून घ्या सर्वांनी. आता रिसेंटली एक मला वाटतं 2019-20 मध्ये 2020 मध्ये जवळपास कैगा न्यूज मध्ये होतं. न्यूज मध्ये कोणते होते? तारापूर का न्यूज मध्ये होतं? त्याला 50 वर्ष झाले. कैगा न्यूज मध्ये ह्याच्यासाठी होतं की सगळ्यात एका वर्षामध्ये मॅक्सिमम डेज वर्किंग असणारा ॲटॉमिक प्लांट, एका वर्षामध्ये 365 डेज असतात ना, जवळपास तो 200-250 दिवस, आय गेस 234 असे काहीतरी डेज होता की जो ज्यावेळेस इतके सारे दिवस तो ऑन वर्किंग किंवा वर्किंग कंडिशन मध्ये होता, म्हणून तो न्यूज मध्ये होता. त्यांनी ते वर्ल्ड रेकॉर्ड नाही, भारताचाच रेकॉर्ड तोडला होता की सगळ्यात जास्त दिवस हे जे पॉवर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त दिवस वर्किंग कंडिशन मध्ये असलेला किंवा चालू असणारा पॉवर प्लांट कोणता आहे? कैगा. कुठे आहे? कर्नाटक मध्ये. म्हणून ते न्यूज मध्ये होतं. आणि सगळ्यात जास्त ॲटॉमिक एनर्जी निर्माण करणे, मग अशी मी कंट्रीजचं सांगितलं होतं, कंट्रीज नाही, कोणते कोणते स्टेट्स आहेत. सगळ्यात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर आहे गुजरातमध्ये आणि त्यानंतर आहे तामिळनाडू. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू. आंध्र प्रदेश नाही, युपी आहे. आंध्र प्रदेशमध्ये प्लांटच नाहीये. युपी, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, युपी हे 4 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये ॲटॉमिक एनर्जी पासून एनर्जी किंवा पॉवर जनरेट केली जाते. त्यानंतर गुजरात, तामिळनाडू अँड देन युपी. हे लक्षात ठेवा. ते कोणते कोणते कसे कसे कुठे कुठे आहेत ते लक्षात ठेवा. भारताची बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरच आहेत बऱ्यापैकी तरी. ओके, कोणाला काही प्रश्न आहे का? भाभा कोणता? BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बोलताय का? विश्वनाथ, BARC ची मला आयडिया नाहीये. तुम्ही एकदा गुगल सर्च करा, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. आय गेस तुम्ही हेच बोलताय, BARC चं ना. एकदा सर्च करा की तो इन वर्किंग कंडिशन मध्ये आहे की नाहीये. पॉवर प्लांट आहे तिथे, पण तो इन वर्किंग आहे का किंवा त्याच्यापासून महाराष्ट्रातल्या काही भागात एनर्जी प्रोव्हाइड केली जाते का, ते फक्त एकदा गुगल सर्च करा. सध्या इन वर्किंग कंडिशन असले किंवा ऍक्च्युअल इलेक्ट्रिसिटी देणारे जे आहेत ते हे आहेत की जे वर्किंग आहेत. BARC चं एकदा सर्च करा तुम्ही गुगलवर. ओके, येस.
ठीक आहे, अजून काही प्रश्न आहे कोणाला? सो आपण इथे थांबूया, तुम्ही लिहून घ्या, आपण स्टॉप करूया इथे. येस प्रियंका. ओके विश्वनाथ, थँक्यू. आज नेटवर्क बेटर होता. थँक्यू.